नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 6 एप्रिलच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. 2026चे अत्यंत महत्त्वाचे डेली न चुकता जो आपण 10 प्रश्न बघत असतो सकाळी 6 वाजता, तर त्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आज बघूयात आपण 10 महत्त्वाचे प्रश्न. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाताना लाईक जरूर करा. चला बघूयात आपण बुलेट रॅपिड फायरचा हा व्हिडिओ. मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचा अगोदर उत्तर जाणून घेऊयात आपण. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या दूतावासात रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? हे अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं कोणत्या देशामध्ये? तर तो देश आहे चीन. पर्याय क्रमांक 4. चीनची राजधानी काय असेल? चीन या देशाची राजधानी बीजिंग येतं आणि रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते होते, ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार 1913 मध्ये देण्यात आलेलं होतं. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो आजचा तुमच्या समोर आहे. नुकतेच खाण जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? खाण जागृतीसाठी म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ माईन अवेअरनेस म्हणतो आपण. हा दिवस नुकताच साजरा करण्यात आला 4 एप्रिलला. पर्याय क्रमांक 1. 4 एप्रिल लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये धनबाद नावाचे ठिकाण आहे. धनबाद झारखंडमध्ये येतं. या ठिकाणी इंडियन स्कूल ऑफ मायनिंग आहे, लक्षात ठेवा. इंडियन स्कूल ऑफ मायनिंग धनबाद झारखंडमध्ये येतं. मग एप्रिल महिन्यातील जेवढे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूया जेणेकरून रिव्हिजन होऊन जाईल आपला. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिलला आहे जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिलला असतो जागतिक खाण जागृती दिन. 5 एप्रिलला आहे राष्ट्रीय सागरी दिवस किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला असतो CRPFचं शौर्य दिवस. 10 एप्रिलला आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला आहे शिक्षक हक्क दिवस किंवा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि महिला सुरक्षा दिन. 14 एप्रिलला आहे अग्निशमन सेवा दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिलला असतो महिला बचत दिन. 18 एप्रिलला असतो जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला आहे नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस किंवा जागतिक भाषा दिवस. 23 एप्रिलला असतो राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला आहे जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिलला असतो जागतिक बौद्धिक संपदा किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. आणि 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. चला दुसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच अर्थ अवर हा 2026 रोजी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? ह्याला आपण काय म्हणतो? अर्थ अवर असं म्हणतो. हा नुकताच साजरा करण्यात आला कोणत्या दिवशी? तर हा आहे 29 मार्चला. पर्याय क्रमांक 1. 29 मार्च लक्षात ठेवा हा अर्थ अवर आहे. या दिवशी नुकताच साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. ओके. 29 मार्च याचं. हा नुकताच अर्थ अवर साजरा करण्यात आला 28 मार्चला. पर्याय क्रमांक 2. 28 मार्च लक्षात ठेवा. 60 मिनिट म्हणजे 1 तास आपण देत असतो पृथ्वीसाठी, लक्षात ठेवा. आणि हा जो काय अर्थ दिवस आहे हा दिवस आपण काय करतो, या दिवशी काय करतो आपण साधारणतः रात्री 8:30 वाजता, रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत जेवढे संपूर्ण जगातील दिवस असतील, देश आहेत, 190 देश आहेत. या 190 देश प्लस जेवढे देश आहेत त्या देशांमध्ये रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत आपण जेवढे लाईट आहेत ना, हे लाईट ऑफ करतो, लाईट बंद करतो, सगळे उजेड बंद करतो आपण पृथ्वीच्या रक्षणासाठी. ओके, लक्षात ठेवा. आणि ओके 28 मार्चला हा साजरा केला 8:30 ते 9:30च्या दरम्यान आपण लाईट बंद करून, दिवे बंद करून थोडक्यात पृथ्वीसाठी 1 तास द्या असा याचा उपक्रमाचा दिवस पण असतो. 28 मार्च 2026. 2007 पासून हा दिवस साजरा करतो आपण दरवर्षी. 2007 पासून अर्थ अवर लक्षात ठेवा. चला पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच यशोदा आणि कृष्ण हे भारतातील आत्तापर्यंतचे सर्वात महागडे चित्र ठरलेले असून हे चित्र कोणी काढलेलं आहे? ओके, खूप महत्त्वाचं हे चित्र आहे. त्याला काय म्हणतो आपण? यशोदा आणि कृष्ण. हे जे पेंटिंग आहे हे पेंटिंग काढले या व्यक्तींनी. या व्यक्तींचं नाव आहे राजा रवी वर्मा. पर्याय क्रमांक 3. राजा रवी वर्मा लक्षात ठेवा. ओके, 168.20 कोटीला हा जो काही चित्र आहे तो चित्र खरेदी करण्यात आलेलं आहे. कुणी खरेदी केली या चित्राची?
हे जे पेंटिंग आहे हे पेंटिंग कोणी खरेदी केलेलं आहे? एक व्यक्ती येतं सायरस पुनावाला यांनी हे पेंटिंग खरेदी केले लक्षात ठेवा. सायरस पुनावाला 167.20 आहे. 167 167.20 म्हणजे 167 कोटी रुपयाला खरेदी केले सायरस पुनावाला यांनी. सायरस पुनावाला जे की सीरम जी संस्था आहे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणतो आपण जे पुणेमध्ये येतं. या संस्थेचे हे संस्थापक आहेत प्रमुख आहेत लक्षात ठेवा. सायरस पुनावाला यांनी हे चित्र विकत घेतलेलं आहे. यशोदा आणि कृष्णाच्या पूर्वी M.F. हुसेन यांचं पेंटिंग होतं जो सर्वात महागडं होतं. ओके यांच्या चित्राचा रेकॉर्ड जो आहे तो आता राजा रवी वर्मा यांच्या या पेंटिंगनं मोडलेलं आहे. यशोदा आणि कृष्ण लक्षात ठेवा. पुढचा चौथा प्रश्न आणि राजा रवी वर्मा हे केरळचे होते. केरळमधले महानतम पेंटिंग होते पेंटर होते लक्षात ठेवा. नुकतेच यामाहा म्युझिक इंडियाने खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे? यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेत हे व्यक्ती यांचं नाव आहे A.R. रहमान. पर्याय क्रमांक 4. A.R. रहमान यांचा जो काही जय हो नावाचं गाणं आहे हा जय हो गाणं ह्याला ऑस्कर पुरस्कार देखील भेटलेलं होतं. ओके ऑस्कर पुरस्कार देखील भेटले होते लक्षात ठेवा. आणि जय हो हे जे गाणं आहे ते 60 ते 70च्या स्पीडनी ओके स्पीडनी ज्यावेळेस गाडी जातील कुठं मुंबईमध्ये ज्याला आपण म्युझिक रोड म्हणतो आपण हे गाणं वाजत होतं जय हो नावाचं गाणं. यामाहा म्युझिक इंडियाने आता A.R. रहमान यांना संगीतकार आहेत गायक आहेत संगीतकार आहेत ओके लक्षात ठेवा. A.R. रहमान मग रिसेंटली जे काही ब्रँड अँबॅसेडर होते त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. नुकतेच भीम ॲप्लिकेशनचा नवीन ब्रँड अँबॅसेडर बनले तर महेंद्रसिंग धोनी. सिटी युनियन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत रवींद्र जडेजा. T20 वर्ल्ड कप 2026चा ब्रँड अँबॅसेडर आहे रोहित शर्मा. जनगणना 2027चं ब्रँड अँबॅसेडर सुदर्शन पटनायक आणि यामाहा म्युझिक इंडियाचं ब्रँड अँबॅसेडर A.R. रहमान. पाचवा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू हा कोण ठरला? जसं IPL होतात ना भारतामध्ये IPL होतात तसेच मेजर लीग क्रिकेट होतं कुठं अमेरिकेमध्ये. तर भारतीय संघाकडून खेळणारा एकमेव किंवा पहिला खेळाडू बनला आहे त्याचं नाव R. अश्विन रविचंद्रन अश्विन. बॉलर आहे सर्वांना माहिती असेल अश्विन. हे नेता खेळतील अमेरिकाकडून. मेजर लीग क्रिकेट म्हणतो आपण. आणि जो काही नुकताच 19वा जो IPL सामना सुरू होत आहे हे IPLचा जो पहिला सामना होता फर्स्ट सामना कोणत्या देशामध्ये कोणत्या संघामध्ये पार पडला असेल? एक आहे RCB दुसरा आहे सनरायझर्स हैदराबाद. ह्याच्यामध्ये हा पहिल्यांदा सामना पार पडला होता त्याच्यामध्ये RCBने जिंकलेलं होतं. हे आहे R. अश्विन आणि यांनी कोणत्या संघाकडून प्रवेश घेतला आहे? सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघ लक्षात ठेवा. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघाकडून ते खेळतील आता. 6वा प्रश्न पुढचा. नुकतेच म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? म्यानमारचे नवीन आता राष्ट्राध्यक्ष बनलेत मिन ऑंग हाईंग म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 1. हे ते व्यक्ती तर म्यानमारची राजधानी काय असेल? नॅपिदॉ किंवा नायपीदॉ म्हणतो आपण म्यानमारची राजधानी. या ठिकाणी जर आपण बघितलं म्यानमार तर ओके तर या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी आपला संपूर्ण भारत आहे. या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे नागालँड. या ठिकाणी आहे मणिपूर आणि या ठिकाणी मिझोराम. म्हणजे अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम या 4 जो राज्य आहेत या 4 राज्यांची सीमा ही लागलेली आहे म्यानमारला. म्यानमारला पूर्वी बर्मा असं म्हणायचे. राजधानी आहे नॅपिदॉ. ओके रंगून नावाचं ठिकाण आहे म्यानमारमध्येच. म्यानमारला जे काही सीमा लागतो बे ऑफ बंगालच्या उपसागराची सीमा लागते लक्षात ठेवा. म्यानमार आणि अंदमान निकोबारची सीमा आहे ती खूप लहान खूप जवळ आहे या ठिकाणी. कळालं? या ठिकाणी म्हणजे खूपच जवळ आहे भारताच्या म्यानमार. 7वा प्रश्न. नुकतेच भारताचा पहिला कोळसा वायूकरण आधारित अमोनियम जो प्रकल्प आहे अमोनियम नायट्रेट प्रकल्प म्हणतो आपण. हा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? हा पहिला अमोनियम नायट्रेट आधारित हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प उभारला जाणार आहे ओडिसा राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 4. ओडिसा राज्य लक्षात ठेवा. ओडिसा राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी? तर आहे एक ठिकाण आहे झारसुगोडा.
जिल्हा आहे झारसुगुडा म्हणतो आपण. या झारसुगुडा जिल्ह्यातील एक गाव आहे लखनपूर. लखनपूरमध्ये हा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. अमोनियम नायट्रेट प्रकल्प. ओके, अमोनियम नायट्रेट लक्षात ठेवा. अमोनिया जो वायू आहे त्याला आपण NH3 म्हणतो. NH3 अमोनिया IMP. कोळसा आहे. कोळसा वायुकरण आधारित अमोनियम नायट्रेट प्रकल्प. ओडिशा राज्य. मग जे पहिले गोष्टी आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? आसाम राज्याने सुरू केले. जमिनीच्या अभिलेखांचे डिजिटलीकरण करणारी पहिली आदिवासी परिषद कोणती बनली आहे? बोडोलँड. भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे भारतातील पहिले राज्य बनले राजस्थान. कोणत्या ठिकाणी मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले? नोएडाला. जगातील पहिले मानवी रोबोटिक्स गेम्सचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? बीजिंगमध्ये. फिडे महिला चेस वर्ल्ड कप 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली तर दिव्या देशमुख. आणि कोणत्या लोकोमोटिव्ह वर्क्सने भारतातील पहिल्या रिम्युएबल सोलर पॅनल प्रकल्पाचे अनावरण केले आहे? हे आहे वाराणसीला. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. नुकतेच छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणतं राज्य राहिलं आहे? खेलो इंडिया ट्रायबल गेम्स नुकतंच पार पडलं आणि कुठं? तर हे पार पडलं आहे छत्तीसगड राज्यामध्ये. मग याचा अंतिम जो पदक तालिका आला त्याच्यामध्ये कर्नाटक राज्यानं बाजी मारली आहे. कर्नाटक हा पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आणि ओडिसा हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलं आहे. ओके, सर्वाधिक पदके जिंकली ओडिसानं, मात्र कर्नाटकनं 23 गोल्ड मेडल जिंकले आहेत. लक्षात ठेवा. 23 सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक हा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे आणि हा पहिलाच खेलो इंडिया ट्रायबल गेम्स होतं. पहिलाच खेलो इंडिया ट्रायबल गेम्स होतं. लक्षात ठेवा. कर्नाटक नंबर 1 वरती राहिला आणि ओडिसा हा 2 नंबरचा वरती राहिले. परंतु एकूण ह्याच्यामध्ये 57 पदकांची सर्वात जास्त म्हणजे 50 पेक्षा जास्त पदके जिंकणारा संघ कुठला असेल तर तो आहे ओडिसा. ओडिसा. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स. खेलो इंडियाचे जेवढे क्रीडा स्पर्धा आहेत हे सगळे क्रीडा स्पर्धा तुम्ही वाचून घ्या. मग या ठिकाणी कर्नाटक आलं आहे. कर्नाटकविषयी थोडीशी माहिती बघूयात आपण. कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू. म्हैसूरू जे पूर्वी राज्य होतं याचं नाव बदलून 1973 मध्ये आपण कर्नाटक असं केलेलं आहे. मुख्यमंत्री सध्या सिद्धरामय्या आणि राज्यपाल थावरचंद गेहलोत. कर्नाटकच्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 224. कर्नाटकची विधान परिषद सदस्यसंख्या आहे 75. कर्नाटकमधून लोकसभेवरती 28 सदस्य जातात. कर्नाटकचं राज्य फूल आहे कमळ आणि राज्य प्राणी आहे हत्ती. ओके, कर्नाटकला महाराष्ट्रातील सीमा लागते. लक्षात ठेवा IMP आहे. आणि या ठिकाणी तेलंगणाची सीमा लागते आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश सीमा लागते. लक्षात ठेवा या ठिकाणी तमिळनाडूची सीमा लागते. कर्नाटक IMP येतो. घ्या पुढचा प्रश्न 9वा. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारताने आपली तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी ज्याला INS अरिदमन म्हणतो आपण, ही INS अरिदमनला कोणत्या ठिकाणी सेवामध्ये दाखल केलं आहे? हे INS अरिदमन आहे. हे लॉन्च झालं विशाखापट्टणम या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. विशाखापट्टणम या ठिकाणी. अच्छा, ह्याला तयार कुणी केलं असेल, बनवलंय कुणी हे आहे माझगाव शिपयार्ड लिमिटेड. माझगाव शिपयार्ड लिमिटेड जे आहे या कंपनीनं हे बनलेलं आहे. आणि हे तिसरं आहे. पहिलं कुठलं असेल, दुसरं कुठलं असेल? पहिलं आहे INS अरिहंत. INS अरिहंत हे पहिलं आहे. दुसरं आहे INS अरिघाट. अरिघाट हे दुसरं आहे आणि आता आहे INS अरिदमन. हे एक प्रोजेक्ट आहे सरकारचं, प्रोजेक्ट 17A म्हणतो आपण. ह्याच्या अंतर्गत ही बनवत असतं. कुठले ते बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहेत. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये येतं. अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच स्काय ट्रॅक्सने कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट ऑफ द इयर 2026 म्हणून घोषित केलेलं आहे? संपूर्ण जगातील 100 बेस्ट विमानतळ निवडण्यात आले. त्या 100 पैकी 5 विमानतळ हे भारतामध्ये येतात. भारतामध्ये येतात, परंतु संपूर्ण 100 मध्ये सर्वोत्कृष्ट पहिल्या क्रमांकावरती येतं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात मस्त आहे. तो म्हणजे चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे की सिंगापूरमध्ये येतं. चांगी एअरपोर्ट कुठे आहे? सिंगापूरमध्ये आहे. आणि भारतामध्ये विचारलं तर भारतामध्ये बेस्ट कुठलं असेल? भारतामध्ये 30वा क्रमांक आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आहे तो दिल्लीमध्ये विमानतळ असणारं हा संपूर्ण ह्याच्यामध्ये आशियामधील संपूर्ण दक्षिण आशियामध्ये हे बेस्ट आहे. संपूर्ण दक्षिण आशिया आणि भारतामधील असणारे जेवढे विमानतळ आहेत त्यांच्यामुळे इंदिरा गांधी 1 नंबरला येतं. मात्र जगामध्ये याचा 30वा क्रमांक लागतो. स्काय ट्रॅक्स
लक्षात ठेवा. स्कायट्रॅक्स हे जे काही एअरपोर्ट ऑफ द इयर पुरस्कार आहे तो 1999 पासून देत असतो. चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूया जेणेकरून रिव्हिजन खूप छान पद्धतीने होऊन जाईल. भावसागर संदर्भ केंद्राला भारताचे खोल समुद्रातील जीवजंतूंचे राष्ट्रीय भांडार म्हणून नियुक्त केले असून ते कोणत्या राज्यात आहे? तर ते केरळमध्ये. नुकतेच कोणत्या ठिकाणी नॉलेज सेंटर ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसची स्थापना करण्यात आली आहे? हे आहे मुंबईला. नुकतेच 1 एप्रिल 2026 रोजी कोणत्या ठिकाणी नौदल पदग्रहण समारंभ 2026 पार पडला? मुंबईमध्ये. आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग पुनर्वसन शिखर परिषद 2026चे आयोजन कुठे करण्यात आले होते? हे आहे नवी मुंबईला. नुकतेच दिव्यांगांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डॅश डॅश येथे पर्पल फेअर 2026 पार पडले. हे अकोला या ठिकाणी. नुकतेच आलेल्या ॲक्सेस नाऊच्या इंटरनेट शटडाऊन अहवाल 2026 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे दुसरा. नुकतेच कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला राष्ट्रपती पोलीस कलर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे आहे ओडिसा. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशात जागतिक बँक व IMFचे बैठक होणार आहे? हे आहे थायलंडमध्ये. नुकतेच आलेल्या एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026च्या अहवालानुसार जवळपास 30 गिगावॅट स्थापित क्षमतेसह कोणता राज्य नवीकरणीय ऊर्जेसाठी भारतातील अव्वल राज्य ठरला आहे? तर तो आहे राजस्थान. आणि राष्ट्रीय सागरी दिन कधी असतो? हा असतो 5 एप्रिलला. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा द्या. नुकतेच आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन म्हणजेच AMAR कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरले आहेत? आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या सर्वांनी. चला, जाता एकदा जो आपलं अनुभव स्टडीचं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, ह्या ॲपला नक्कीच या QR कोडवरती स्कॅन करून तुम्ही डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला मी फ्री जो PDF देणार आहेत, ओके, फ्री PDF असतील या ठिकाणी. टेलिग्रामचं पण चॅनल आहे, या ठिकाणी पण तुम्ही नक्कीच स्कॅन करून हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता PDFसाठी. बाकी 1 एप्रिल थोडक्यात काय जानेवारी ते मार्चपर्यंत, 1 जानेवारी ते 30 मार्चपर्यंत जेवढेही आपले चालू घडामोडीचे टॉपिक असतील, प्रश्न असतील, सर्वचे सर्व हे मी तुम्हाला ॲप्लिकेशनवरती देणार आहे. आत्ताच ॲप्लिकेशन अनुभव स्टडी नावाचा आहे तो इन्स्टॉल करून ठेवून घ्या. ओके, चला. आणि जो आपला Instagramचा आयडी आहे, Instagramला देखील नक्कीच तुम्ही फॉलो करा. नक्कीच या ठिकाणी देखील तुम्हाला मी चालू घडामोडी वगैरे पाठवून देत असतो. या QR कोडवरती स्कॅन करून Instagram आयडी फॉलो करून घ्या. चला, थांबवतो आपण. आणि जो बेसिक आपली बॅच आहे सोलापूरमध्ये, या बॅचचा देखील तुम्ही, ही ऑफलाईन बॅच राहील. ओके, ही ऑफलाईन बॅच आहे आणि ह्या ऑफलाईन बॅचचा देखील फायदा तुम्ही नक्कीच घ्या. फाउंडेशनची ही बॅच राहील, 6 महिन्याची बॅच राहील. बॅच सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. चला, इथं थांबवतो आपण. भेटूया उद्याच्या सकाळच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि आज रात्री 9 वाजता प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणमध्ये. थँक्यू. जय हिंद.